तर तुमच्या सर्वांच्या नवीन व्हिडिओत खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पुन्हा निघालो आहोत नील आयलंडवरून पोर्ट ब्लेअरला. तर आता आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. त्याच्यानंतर मी इंट्रो करायला घेतला. ॲक्च्युली आम्हाला थोडा लेट झाला आज पोहोचायला. आमचं हॉटेलचं थोडं चेकिंगचा प्रॉब्लेम झालेला. त्याच्यानंतर आत्ता आपण पोर्ट ब्लेअरचं मार्केट फिरणार आहोत. चला तर मग आता मार्केटमध्ये जाऊया. तर आज सकाळी ह्या हॉटेलच्या ब्रेकफास्टला पोहे, बॉईल एग, तूप आणि ब्रेड आहे, बटर नाही आहे. आणि हा ज्यूस आहे. कुठला आहे? मँगो फ्रुटी. तर आता आपली फेरी आली आहे. आता आपण नील आयलंडवरून पोर्ट ब्लेअरला जाणार आहोत पुन्हा. इथे तुम्हाला आहे ना सामान न्यायला जर तुमचं जास्त असेल तर इथे हातगाडीची सुद्धा सोय आहे. तसं इथे तुम्हाला ट्रॉलीजसुद्धा मिळतात. पण शक्यतो जेवढं सामान कमी आणाल तेवढं चांगलं, कारण इथून शॉपिंग करून तुम्ही बरंच काही घेऊन जाऊ शकता. तर इथे तुम्हाला आहे ना पोर्ट ब्लेअरला बस, मिनी बस, तसंच ऑटो, टॅक्सी, प्रायव्हेट कार्स सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. प्लस तुम्हाला इथे बाईकसुद्धा रेंटवरती मिळते. एका दिवसाचं रेंट 500 ते 600 रुपये अशा प्रकारे इथे आपल्याला मिळून जातो. तर आता आम्ही दुपारचं जेवायला इकडे आलो आहे, रुची रिसॉर्ट पोर्ट ब्लेअरला. तर इथे ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता, खूप छान आहे इथला. तर हे आम्ही बटर गार्लिक प्रॉन्स ऑर्डर केलेत. आता टेस्ट करून बघूया कसं आहे ते. टेस्ट करून बघूया. तर आता ही आमची सेकंड डिश आली आहे, फिश फिंगर. आम्ही कुठेही गेलो ना सी फूड खायला तर पहिले फिश फिंगर आम्ही बघतो मेन्यूमध्ये आहे की नाही, आणि मग ते ऑर्डर करतो. तर आता हे पण ट्राय करून बघूया इथले कसे आहेत ते. टेस्टला खूप छान आहे, एकदम ज्युसी आहे, छान वाटतं सुद्धा खायला. तर आता आपला मेन कोर्स आला आहे. मेन कोर्समध्ये आम्ही ऑर्डर केला चिकन फ्राईड राईस. तर तो आता टेस्ट करून बघूया कसा आहे. छान आहे, फ्राईड राईस सुद्धा खूप छान आहे. तर आताच आपलं हॉटेलमध्ये चेकिंग झालं आहे. आता मी तुम्हाला रूम दाखवते आमचा कसा आहे ते. तर असं एंट्री केलं ना, इथे आपला असा बेड आहे आणि इथे ना बाहेर विंडो नाही आहे. तर ही अशी बाल्कनी आहे. छान वाटतं हे सुद्धा. बाहेर जसं मार्केट दिसतंय. आणि हे आहे आपलं हॉटेल. लास्ट हॉटेल आहे आपलं आजचं. उद्या आपण इथून चेकआउट करून मुंबईला जाणार आहोत. तर आता मी तुम्हाला वॉशरूम वगैरे दाखवते. वॉशरूम आहे आपलं. हे सुद्धा नीट आणि क्लीन आहे, एकदम आणि स्पेशियस आहे हे सुद्धा. तर असा आहे आपला रूम. तर आत्ता आम्ही शॉपिंगसाठी बाहेर निघालो आहोत. तर आम्हाला आमच्या कॅब ड्रायव्हरने या शॉपसमोर सोडलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे ना आपल्याला शंखशिंपल्यांपासून बनवलेले अनेक प्रकारचे शोपीसेस, तसेच नारळाच्या करवंटीपासून बनवलेली भांडी, तसेच इतर वस्तूसुद्धा पाहायला मिळतात. शिंपल्यांपासून बनवलेली ज्वेलरी, तसंच बघायला गेलं तर इकडचे जे ट्रायबल्स असतात त्यांचे स्टॅच्यूज, तसंच इतरही वस्तू तुम्हाला खूप प्रमाणात इथे बघायला मिळतात.
एका दुकानात शॉपिंग करून झाली आमची, तिथे आम्हाला फारसं काही मिळालं नाही घेण्यासारखं फॅमिलीसाठी. त्याच्यामुळे आम्ही आता दुसऱ्या शॉपमध्ये चाललो आहोत. तर इथे जाऊन बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे. तर ह्या दुकानामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बरेच शोपीसेस, जसं लाकडी वस्तू, भांडी, तसंच लाकडी खेळणी अशा सुद्धा वस्तू, तसंच शोपीसेस, फ्रीज, मॅग्नेट असं बरंच काही आपल्याला इथे दिसतं आहे. तर यातलं आम्ही थोडीफार शॉपिंग इथे सुद्धा केली आणि मागच्या दुकानात सुद्धा थोडीफार शॉपिंग केली. ह्या दुकानात आम्हाला बरंच काही मिळालं, त्याच्यामुळे आम्ही आमच्या प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी काही ना काही इथून घेऊन मुंबईला निघणार आहोत. फ्रीज मॅग्नेट आहे ना. घेते खाली नको करू देव, तेवढ्याच लेवलला ओपन कर. झालेत, पण तुम्ही क्लायमेट बघू शकताय की ते काळोख केवढा लवकर होतो. तसंच ना सूर्योदय पण खूप लवकर होतो. आम्ही त्या दिवशी स्कुबाला जेव्हा निघालो ना, सकाळी 5 वाजता बाहेर झाले, सकाळी 7 वाजता जसा उजेड असतो तसा उजेड होता. आणि आता बघू शकतो आपण 6 वाजत आले आणि असं क्लायमेट आहे. तर आता आपण डिनरला आलो आणि इथे टोमॅटो सूप विथ प्रोटॉन्स आहे, त्याच्यानंतर राईस आहे, तसंच मिक्स डाल आहे, त्याच्यानंतर रोटी आणि नान, 2 ऑप्शन, पापड आहे, मिक्स सॅलड आहे, त्याच्यानंतर ही आलू पालकची भाजी आहे आणि प्लस सोबत आहे तांदळाची खीर. चला तर मग डिनरला सुरुवात करू. तर आता मी ब्रेकफास्टला आलो आहे. तर इथे ना व्हाईट चटणी, सांबार, प्लेन डोसा, ब्रेड बटर, तसंच शेवयाचा उपमा आणि ना प्लेन पराठा आणि काय पांढऱ्या वाटाण्याची उसळ, चहा, कॉफी, केलॉग्स आणि चॉकोज, केलॉग्स कॉम्प्लेक्स आणि केलॉग्स चॉकोज असं, आणि बॉईल अंडेसुद्धा आहेत. तर आता हे सगळं आम्ही घेतलं आहे. आता आपण ब्रेकफास्ट करूया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, इथे ना आपल्याला छोट्या पाण्याच्या बॉटल्स मिळत नाही, कारण इथे ना प्लास्टिक बॅन आहे. त्याच्यामुळे आपल्याला अशा 2 लिटरच्या बॉटलच घ्याव्या लागतात, ज्याची किंमत 50 रुपये आहे. तसंच इथे कोल्ड्रिंक वगैरे जरी घ्यायचं म्हटलं ना, तरी इथे ते टीनमध्ये जे कोल्ड्रिंक असतात ते कोल्ड्रिंक किंवा आपल्याला 2 लिटरची कोल्ड्रिंकची बॉटलच मिळते.
इथे प्लास्टिक बॅन असल्यामुळे छोट्या बॉटल्स इथे मिळत नाहीत. तर आज फ्लाईटमध्ये आमचं मीलसुद्धा ॲड केलेलं. तर आता सँडविच आलं आमचं, जे की पनीर टिक्का सँडविच आहे आणि व्हेज बिर्याणी आहे ना, ती आम्ही नंतर खाणार आहोत. तर आधी आता हे ओपन करून बघूया कसं आहे. जरा ओपन. टेम्पटिंग दिसतंय, तर ट्राय करून बघूया कसं आहे ते. तर आम्ही जे सेकंड मील ऑप्शन ॲड केलेलं त्यात व्हेज बिर्याणी होती. तर ती आता आली, ती रेडी टू इट आहे, जी त्यांनी 8 मिनिट अगोदर आम्हाला आणून दिली खायला. ती 8 मिनिटांनंतर ओपन करा. ती आता ओपन करून बघूया आपण. दिसते तशीच आहे, बघूया. तर असा झाला आपला प्रवास. आम्ही आता मुंबईला पोहोचलो होतो घरी आणि अंदमानवरून येताना ना आम्हाला प्लेनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही वाटला. खूप छान ट्रॅव्हल झालं आमचं. त्याच्यानंतर एअरपोर्टवरून घरी जेव्हा कॅबने आम्ही येत होतो तेव्हा आम्ही जवळपास 4 तास तरी शिरफाट्याला अडकलेलो. त्याच्यामुळे आम्हाला खूप कंटाळा आला, खूप दमलेलो आम्ही दोघं. त्याच्यामुळे घरी आल्या आल्या लगेच एंड करता आलं नाही व्हिडिओचं. तर थोडं फ्रेश वगैरे झालो. त्याच्यानंतर आम्ही आता व्हिडिओचा एंड करतोय. तर आमचा असा झाला हा अंदमानचा प्रवास. खूप छान मजा आली ह्या ट्रिपला. खूप मस्त एन्जॉय केला आम्ही दोघांनी सुद्धा. तर तुम्ही सुद्धा नक्की आयुष्यात एकदा तरी जमलं तर ना अंदमानला व्हिजिट करा. तिथे 5 ते 6 दिवसाचा स्टे नक्की करा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा. तसंच कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असलात तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तसंच मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. धन्यवाद.